नमस्कार मंडळी. तुम्ही विचार करत असाल आज स्वारी कुठे चालली? तर आज आम्ही चाललो आहोत स्थापेश्वर देवाच्या जत्रेला. हो, तर चला जाऊया जत्रेला. श्री महालक्ष्मी स्थापेश्वर मंदिर हे डेगवे गाव, तालुका सावंतवाडी येथे बसलेले आहे. हे दक्षिणाभिमुख मंदिर 48 गावातले 10 मानकरी ह्यांनी मिळून 1631 साली 48 गावांचे कुलदैवत म्हणून स्थापना केली. म्हणून श्री महालक्ष्मी स्थापेश्वर देवस्थान हे 48 खेड्यांचे अधिपती असल्याचे म्हटले जाते. जत्रा खूपच सुंदररित्या सजली होती. दुकाने, खेळणी, मिठाईच्या गाड्यांमुळे जत्रेला वेगळीच रंगत आली होती. तर आम्ही दर्शनासाठी रांगेत उभे आहोत. रांगेत उभं राहून दर्शन घेण्याची मजा वेगळीच असते. भली मोठी रांग आहे, पण इकडच्या तिकडच्या गोष्टी पाहत पाहत ती कधी लवकर संपली हे कळलंच नाही. रांगेत उभी असतानाच अचानक माझी नजर तिकडच्या असलेल्या झाडावरती पडली आणि मला तिथे एक छोटंसं शेकरूचं पिल्लू दिसलं. माझ्यासाठी तो क्षण खूप सुंदर होता. मंदिरावर तसेच आत आकर्षक सजावट व नेत्रदीपक रोषणाई करण्यात आली होती. मग आम्ही मंदिरात प्रवेश केला. आयोजकांनी देवाच्या गर्भकक्षात प्रवेश करायच्या आधीच ओटी बाहेर काढायला काटं ठेवलेली, म्हणजे आतल्या कक्षात जास्त गर्दी होणार नाही. आम्ही गर्भगृहात प्रवेश करून देवांचे दर्शन घेतले, ओटी भरली. कोकणात ओटी भरताना देवाला गाराणे घालायची पद्धत आहे. देवांच्या पालखीला सुंदररित्या सजवण्यात आले होते. आणि जत्रा म्हटली की डोळ्यासमोर खाद्यप्रकार येते, ते म्हणजे खाजं. खाजं या खाद्यप्रकाराला धार्मिक महत्त्व आहे. नातेवाईक, पाहुणे, शेजारी यांना प्रसाद किंवा भेट म्हणून खाजं देण्याची प्रथा आहे. गोड खमंग चव असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत खाजं सगळ्यांना आवडते. जत्रेला आलो आणि काही खाल्लं नाही तर कसं चालेल, म्हणून खमंग खरपूस भज्जी खाल्ली. तर हा होता आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.